छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर खुलासे समोर आलेत। पद्मश्री मिळवून देते म्हणून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना तोतया IAS कल्पना भागवत फसवल्याची, त्यांच्याकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे। नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात आल्याची माहिती आहे। तर आरोपीतील डिम्पी हा दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम केलेला व्यक्ती असून डिम्पी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता। तर दुसरीकडे कल्पनाही लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचे ऑफर देत पैसे उकळत होती। आतापर्यंत पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटीस दिल्यात। त्यामध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले पठाण यांचाही समावेश आहे। या प्रकरणी आता सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतलाय। धक्कादायक बाब म्हणजे कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सेक्रेटरी असल्याचंही फेक लेटर मिळालंय। त्यामुळे भागवतांचे आणखी पाय खोलात असल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे।